सर्वप्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व मानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे स्टेजवरती उपस्थित आपल्या समोर ज्यांनी त्यांचं मार्गदर्शन ठेवलं असे विज्ञान माने दादा, अल्लाउद्दीन खिलजी साहेब सांगलीचे आपले लाडके उमेदवार काझी, तसेच वंचित बहुजन आघाडीचे सोमनाथ साळुंके सर, महावीर कांबळे साहेब, राजू साहेब, नितीन साहेब, प्रमोद दादा आणि संदीप दादा, तसेच इथे उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी, माझ्या माता भगिनी आणि या चळवळीतले तरुण युवा तडफदार बांधव, तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहूजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाही बरकातू आणि जय भीम. मित्रांनो, आपल्याला नक्की माहिती आहे की आपल्या इकडची राजकीय परिस्थिती काय. आपण जर लोकसभेचा अभ्यास केला 2019चा आणि 2024चा तर आपल्याला कळेल की एक कोणतरी दादा होते, त्यांचा 2019 मध्ये पराभव झाला कारण ते आपल्या विरोधात गेले. हे त्यांचे शब्द आहेत, माझे नाही. आणि 2024 मध्ये त्यांचा विजय का झाला? कारण वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीमागे होती. तर आपल्या सर्वांना ह्याच्यावरनं एक गोष्ट कळली पाहिजे की या सांगली जिल्ह्यामध्ये, सांगलीच्या लोकसभेमधल्या 6 विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये जर इकडे कोणाला राजकारण उभं करायचं असेल तर ते वंचित बहुजन आघाडी शिवाय शक्य नाही. हा इतिहास आपण रचून दाखवलेला आहे. आपण मतदान केलं, सगळं झालं, पण त्याच्यानंतर झालं काय? एक पेलवान पाटील दादा होते, ते ह्या पक्षातून त्या पक्षात गेले, आता उमेदवारीसाठी दुसऱ्या पक्षातून तिसऱ्या पक्षात जात आहेत. अजून एक पाटील साहेब होते, त्यांनी भाजपमधला पाटील काँग्रेसमध्ये आणून ठेवला. मग राष्ट्रवादीतले पाटील काँग्रेसमध्ये गेले, मग काँग्रेसमध्ये पाटील कमळाबाईकडे गेले आणि ह्यांनी जे करून ठेवले ते म्हणजे सांगली जिल्ह्यामध्ये राजकारणाची एक मराठ्यांची खानावळ करून ठेवली. आणि ती खानावळ इकडे की तू खा किंवा मी खा, पण अजून तिसऱ्या कोणाला खाऊ देणार नाही, ही परिस्थिती इकडे करून ठेवलेली. पण तुम्ही सोपं बघा की एकदा पाटील दादा दुसऱ्या पक्षात जातात, तिकडे उमेदवारी नाही मिळाली तर तिसऱ्या पक्षात जातात, मग चौथ्या पक्षात जातात. पण निवडणुकीनंतर काही होऊ देत, निवडून पण पाटील साहेबच येतात, कोणत्याही पक्षाचे होईना. तर आता तुम्ही मला एक सांगा की आपल्या इकडे जन्म फक्त आणि फक्त पाटलांच्या पोरांना निवडून द्यायला झालाय का? आपला जन्म हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आयुष्यभर सालगडी बनून राहायला झालाय का? आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्त्वाचा मतदानाचा अधिकार दिलाय. तो अधिकार आपण राबवणार आहोत. आणि तो कशासाठी राबवणार आहोत? तर आपल्या स्वतःच्या हक्काचे, आपल्या विचारधाराचे आणि जे स्वतःच्या समाजासाठी उभे राहतील अशा लोकांना निवडून देण्यासाठी. मित्रांनो, एक सोपी गोष्ट समजून घ्या की वंचित बहुजन आघाडीची संकल्पना एक खूप सोप्या प्रश्नापासून सुरुवात झालेली की इकडे असे बहुतांश लोक आहेत, दलित आहेत, मुसलमान आहेत, आदिवासी आहेत, बहुजन आहेत, अल्पसंख्याक आहेत, अनुसूचित जातीचे लोक आहेत, भटके विमुक्त आहेत, बौद्ध आहेत. ह्या सर्वांना आतापर्यंत लोकशाही फक्त मतदानातूनच मिळालेली आहे. ह्यांना लोकशाही म्हणजे काय? तर ह्यांना लोकशाही म्हणजे एवढंच माहिती आहे की पंजा 1000 देते आणि कमलाबाई 1000 बरोबर एक बाटली देते. पण ह्या लोकांना आतापर्यंत कधी सत्तेचे दार उघडलेच नव्हते. यांना खऱ्या अर्थाने कळलंच नाही की माझ्या अधिकारांनी, माझ्या मतांनी माझ्या गावातला सरपंच निवडून येतो. आम्ही मतं एक केली तर पंचायत समितीचा पॅनल काढू शकतो, आपण सर्वांनी मतं एक केली तर झेडपीचा सदस्य काढू शकतो, आमदार काढू शकतो, खासदार काढू शकतो. आणि ही संकल्पना घेऊन वंचित बहुजन आघाडी पुढे आली आहे.
आणि त्याच्यातनं कोणाची दुकानं आणि दुकानदारी बंद पडत असतील तर पडू दे, आम्हाला घंटा फरक नाही पडत. इथे आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने विज्ञान मानेदादांनी सांगवले की आपण काम केलं, त्या लोकांसाठी अंगावर केसेस सुद्धा घेतल्या, त्यांचा मतदानाचा साठी फिरलो आणि आपल्याला काय मिळालं हातात? काही नाही. आता संविधान वाचवायचंय, लोकशाही टिकवून ठेवायची आहे हे म्हणत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये इकडे मवियाची लोक, इंडिया आघाडीची लोक आणि त्यांच्या पाकिटांवरती फिरणारी काही स्वघोषित विचारवंत ही सगळीकडे जाऊन म्हटली की आपल्याला काँग्रेसला मतदान करायचंय, काँग्रेस लोकशाही वाचवणार आहे. पण काँग्रेसला मतदान सुद्धा केलं लोकांनी, राष्ट्रवादीला सुद्धा केलं, या लोकांच्या सांगण्यावर कधी ना होईना तर उभाटानं पण सुद्धा मतदान केलं. पण त्याच्यानंतर काय झालं? SC STच्या क्रीमी लेअरचा मुद्दा आला तेव्हा काँग्रेसचे सगळे नेते गप्प होते. तुमच्या माध्यमातून मी विचारतो की भाजप तर आरक्षण संपवायला निघाले, भाजपनी कायदा आणला SC ST ऍक्ट मध्ये वर्गीकरणाचा, पण आज काँग्रेसचा त्याला छुप समर्थन आहे. काँग्रेस ह्या SC STच्या वर्गीकरणाला पाठिंबा देतोय आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे होऊ नाही द्यायचंय, कारण जर SC STचं वर्गीकरण लागलं तर ते आपलं आरक्षण संपवण्यासाठी पहिलं पाऊल असणार. आणि विज्ञानदादा हे पण म्हणालेत की आपण सर्वांनी मेहनत केली, आपण सर्वांनी ताकदीने लढलो की परत एकदा कमळाबाई आपल्या डोक्यावर नाही बसत. पण त्याच्या बदल्यात काय मिळालं? आपल्याला हेच सांगितलं की तुम्ही आमचे गुलाम व्हा, तुम्ही आमचे नोकर व्हा, तुम्ही आमचे झेंडे हातात घ्या, तुम्हाला तिकीट मिळण्याचं स्वप्न सोडून द्या, स्टेजवरती येऊन सत्कार होण्याचा किंवा स्टेजवरती येऊन स्वतःचे 2 मत मांडायचा पण अधिकार नाही आपल्याला त्यांच्याकडे. आणि ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या स्वतःचा हक्काचा पक्ष आहे, आंबेडकरवादी विचारांचा पक्ष आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वप्न पूर्ण करणारा पक्ष आहे आणि आपल्या सर्वांना ताकदीने त्याच्या मागे उभं राहायला लागणार. आणि त्याच पद्धतीने कोणत्याही ठिकाणाहून जर एका तडफदार बौद्ध तरुणाचं तिकीट विज्ञानदादांसारखं कापलं जात असेल तर ठामपणे त्यांच्या मागे पाठीमागे उभे राहायला आज इकडे वंचित बहुजन आघाडी सक्षम आहे. आणि जे कोणीही वंचित समूहातनं येत आहेत आणि ज्यांना उमेदवारी लढायची आणि इकडचे प्रस्थापित पक्ष काँग्रेस, BJP, राष्ट्रवादी, शिवसेना कोणीही जर त्यांना उमेदवारी नसेल देत तर त्यांना उमेदवारी देऊन त्यांच्या मागे अख्खा जनसमुदाय उभं करून त्यांना हजारोंच्या मतदानाने जिंकून आणण्याची ताकद कोण ठेवत असेल तर ते फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी. आता विज्ञानदादा आपले मिरजमधनं उभेत आणि त्यांच्या नावाचे एकदम ऑपोजिट कोणतरी सांगलीमध्ये राहतात. एक लय अवैज्ञानिक बाबा तिकडे उभे राहतात. ते काय बोलतात की तुम्हाला मुलं नसेल होत तर माझ्याकडे या, मी आंबे खाऊ घालतो झाडाचे. अशा अवैज्ञानिक बाबाला विज्ञान शिकवायला आज इकडे विज्ञानदादा उभे आहेत. आणि त्याच बाबांनी काय म्हटलं होतं? क्या बोला था उन्होंने कि सांगली में टीपू सुल्तान महाराज की जयंती नहीं होने देंगे, कि सांगली में टीपू सुल्तान महाराज का फोटो नहीं लगने देंगे. उसी सांगली में उन्हीं के नाक के नीचे वंचित बहुजन आघाड़ी ने टीपू सुल्तान की जयंती साजरी की और उसको हजारों लोग उपस्थित थे. और जहां पे वो बोलते कि टीपू सुल्तान नहीं चलेंगे, वहीं पे वंचित बहुजन आघाड़ी ने आज एक तड़पदार मुस्लिम नेतृत्व अलाउद्दीन साहब के सामने से खड़ा किया है. और यही अलाउद्दीन साहब वो भिड़ी गुरु जी को घर बिठाने का काम जरूर करेंगे इंशाल्लाह. क्योंकि साहब आप देखिए, जब भी इस कौम पे कोई मुसीबत आई है तो कौन खड़ा रहा है आपके साथ में? तो वो है वंचित बहुजन आघाड़ी. सांगली में जब टीपू सुल्तान जयंती लेने का इनकार किया तो वहां पे स्टेज पे टीपू सुल्तान जयंती बनाई गई. हमारे हर इवेंट में टीपू सुल्तान जी का फोटो लगता है और उसे माला पहनाई जाती है. जब महाराष्ट्र भर मुसलमानों पे अन्याय अत्याचार हो रहा था और औरंगजेब और टीपू सुल्तान के फोटो लगाने के लिए बच्चों को अरेस्ट कर रहे थे,
तो वो षड्यंत्र भाजपा का रोकने का काम किसी ने किया है तो वो बाला साहब आंबेडकर ने किया है, औरंगजेब की मजार पे जाकर। अगर एनआरसी सीएए के वक्त किसी ने आवाज उठाया होगा तो वो वंचित बहुजन आघाड़ी के युवक थे, जो राष्ट्रवादी और कांग्रेस के मुसलमान वोटों पे चुन के आए हुए लोग थे। वो पार्लियामेंट से निकल गए, उन्होंने एनआरसी सीएए से बात करने में इनकार कर दिया। 2024 की बात देखो, बड़े पैमाने में हमारे कौम ने महाराष्ट्र विकास आघाड़ी को, इंडिया अलायंस को वोट किया और बदले में क्या मिला? वक्फ बोर्ड पे उनकी खामोशी। भाई गलती हमारी है, जिन लोगों ने हमारी बाबरी शहीद की है वो लोग हमारी वक्फ बोर्ड नहीं बचा सकते। और आप दूसरी तरफ देखो, वंचित बहुजन आघाड़ी, हमारे प्रेसिडेंट औरंगजेब के मजार पे जाते हैं, हमारे स्टेजों पे टीपू सुल्तान के फोटो लगते हैं, हमारे रैलियां नारे तकबीर की नारों से शुरुआत होती है। और ये ताकत अंबेडकरवाद की है कि हम संविधान मानने वाले लोग हैं, हम कायदा कानून समझते हैं और बीजेपी की और आरएसएस के खौफ से या उनके बाप से भी डरते नहीं हम। और भैया आगे जाना हो तो मैं यही समझूंगा कि अगर इनकलाब आएगा, अगर क्रांति आई, तो वो सिर्फ हो सकती है अगर हमारे मुसलमान भाई और हमारे शाहू फुले अंबेडकरवादी कौम एक साथ खड़े रहे। तो महाराष्ट्र में भी किसी का दम नहीं हमको रोकने की। और इसीलिए वंचित बहुजन आघाड़ी के जाहिरनामे में 2022 से हमारी ये डिमांड रही है कि जो मुसलमानों के अगेंस्ट हेट स्पीच होता है, जो मुसलमानों के खिलाफ मॉब लिंचिंग होता है, उसके लिए एक एंटी हेट स्पीच और माइनॉरिटी प्रोटेक्शन का एक्ट लागू हो। और वो एक्ट महाराष्ट्र के विधानसभा में पेश करने का काम वंचित बहुजन आघाड़ी ने किया था। और बाला साहब अंबेडकर की यह जिद थी कि उस एक्ट का नाम मोहम्मद पैगंबर बिल रख दिया जाए। और मैं जाते जाते आप सबसे दो ही चीज कहना चाहता हूं कि हमारी कौम बहुत अलग नहीं है, हमारी कौम एक साथ ही रहती है। हमारे मोहल्ले बस्तियां एक दूसरे से अलग से, गांव में एक तरफ रहते, और जितना गोश्त ईद पे बिकता उससे ज्यादा गोश्त तो जयंती पे भी बिकता है। तो मैं आप सबसे इतना ही गुजारिश करूंगा कि आज ये दो पिछड़े वर्ग है, आज ये दो वंचित शोषित वर्ग है, जिन्हों को एक तरफ से बीजेपी और आरएसएस हमला करके मार रही और दूसरी तरफ से राष्ट्रवादी और कांग्रेस टिकट देने को इनकार कर रही। ऐसे वक्त में हम सबको एक साथ आना चाहिए, हमारी कौम की, हमारे विचारों की और हमारे आरक्षण की हिफाजत करने के लिए। इतना बोल के मैं मेरे दो शब्द खत्म करता हूं। आप सभी को मेरा बहुत बहुत शुक्रिया। जय भीम, खुदा हाफिज।